नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप एक्सायटेड आहे कारण आज आम्ही चाललेलो आहे हरिश्चंद्र गडावर. बऱ्यापैकी थोडंसं आलोय वरती, आता जरा उशीरच झाला सुरू करायला. पुण्यामुळे झाला मेन्शन करतो म्हणजे कसं मुंबईवाल्यांचा काही विषय नाही. मी इकडे बस ते बघा, आपण पाठी व्हिडिओ करण्यासाठी थांबलो आणि आता बऱ्यापैकी पोरं पुढे गेलेली, पण आता दिसायला लागलीत. तिथं कवर केलं आपण बऱ्यापैकी. असतं नाही, एकदम फास्ट धावत येऊन कवर केलं आहे. इथे हा भाग चालायला खूप भारी वाटते. असे एका साईडनं असं डोंगर आलेत आणि असं गुफेसारखं तयार झालं आहे आणि मस्त तयार झालं, चालायला भारी वाटते. आणि जास्त खडतर रस्ता पण नाही. अगर जिंदगी में कुछ करना चाहते हो तो सुबह आ जाना 9:30 बजे ड्राइविंग के साथ. ते नाही रे तुला तू धुनावडे माहिती. अगर जिंदगी में कुछ करना चाहते हो तो मुझे कॉल करो. सुबह 9:30 बजे 10:30 बजे सेमिनार होगा. 11:30 बजे आपके घर पे रोल्स रॉयस खड़ी होगी. नेटवर्क मार्केटिंगमध्ये काय लावा ताकद. हे ओमकार सर हे आपले ट्रेक लीडर आहेत आणि पुढे एक मॅडम आहेत, काय अनिशा मॅडम ना, हां त्या आहेत, त्या सगळ्यात पुढे आहेत. त्या एक ग्रुप ट्रेक लीडर आहेत. त्या खूप फॉर्म मध्ये पण हां ते थांबतच नाहीत. पण त्यांनी आज ब्रेक घेतलेला आहे. हां हां अरे ब्रेक घेतला आज तर मग मी ब्रेक घेऊन सगळ्यांना उपकार केलेले. काय चलो सगळे चला, लेट्स गो. चला. पावसाळ्यात हा व्ह्यू खतरनाक असणार आहे कारण खालून नदी पाणी असणार आहे आणि इथनं हा ब्रिज. थोडा तो गुफेचा भाग संपलेला आहे. आता थोडा जंगलाचा भाग सुरू झालेला आहे. जंगल पायवाट आहे थोडी. तो पण घामाघूम झाला आहे. नाही पाठवून सूर्य पाहिजे ना. हा पण मग तिथे आपण पाहिजे आणि ढग इथे पाहिजे होते, पण आता गार वाटलं पाहिजे जरा. मस्त. खाली बसायचं का एका पायाने. चला हे ते मंदिर ज्याला 3 खांब नाही आहेत. तुम्ही रील्समध्ये वगैरे भरपूर पाहिलं असाल आधीच. तेच मंदिर आहे. आपण मंदिरापर्यंत पोचलेलो आहे. हे मॅक्स खूप सुंदर मंदिर आहे. कोण? ती मोठी पिंड नाही. अरे हां, तीच मोठी पिंडी पाण्यात आहे ना ती. हो पाण्यातली पिंड खाली आहे. चला तिकडे. चला खाली जाऊया. इकडं खाली काय आहे? छान बघूया. पाण्याचे पाणी आहे खाली. तिथे तर ओम म्हणा मोठे. ओम. इथून नाही तुम्हाला दिसणार नाही. तो पाण्याच्या आड गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही. हा पण आहे मगाशी आता दिसला. मगाशी होता. तोंड वर काढलंय तिथं त्या झाडांमध्ये.
तुम्हाला नंतर दिसला तर तुम्हाला क्लिअर दाखवतो. चला भेटू पुन्हा. लाईक फॉलो शेअर. येस, हे ते मंदिर आहे गोव्यातल्या आतमधले. इकडे सगळीकडे पाणी भरलेलं असतं. हे बघा, या मंदिराला खांबच नाहीत, खांब तुटले आहेत, फक्त एका खांबावर उभं आहे. इथं 2 मंदिरं आहेत महादेवाचीच. दोन्ही महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे, इथे नाश्ता सेंटर आहे, तर तिथे नाश्ता करूया मस्तपैकी. पोहे मॅगी बघूया काय आहे. सरबतची पण गरज आहे, पाणी पण आलं तर पाणी पण भरून घेऊया. चला, हे बघा इथे आहे नाश्ता सेंटर. इथून अजून वरती एक तासाच्या अंतरावर चढाल्यानंतर कोकणकडा आहे. इथं नाश्ता करून मग कोकणकड्यावर जाणार पुढे. सगळ्यात मागं तुम्हाला संदेश नाही भेटली पाहिजे. इथे पोहे खाऊया आणि नंतर मग कोकणकड्याच्या ट्रेकला वरती सुरुवात करूया. लॉकसाठी चहा घेतला आम्ही. आणि हे बघा माझ्या हातावर सांगलंय. येस, लॉकच्या भानगडीत. काय चहा हा अरे इतक्या उंच शिखरावरती चढून जेव्हा तुम्ही असा चहाचा स्वाद घेता हा 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 तेव्हा तुमचा आनंद गगनात मावे नाही, एवढं गगनात मावणार नाही. जर कुणी चुकला तर झोपेच्या इथे येऊन थांबायचं, ठीक आहे ना. हा हा सगळ्यात लास्टला एंड फोटो आपण ग्रुप फोटो सगळे काढणार मुंबई पुणे मंदिरच्या इथे. त्याच्यानंतर खाली एवढंच आहे ना चालायला. बाई इथून पाऊण तास चालू. ए भाई, ओके ना. काठी चल काठी चल नको लाजू. येस हायस्ट पीक ऑफ द तिकडे जायचं आपल्याला. त्या डोंगराच्या पलीकडे. तर आपण ज्याच्यासाठी एक्साइटेड होतो ओ घडी आ गई आहे. वाव, फायनली आपण कोकणकड्यावर आलेलो आहे. तर आपल्याला काय ढग वगैरे पण दिसलेले नाहीत ना. इंद्रवज्र दिसलेला, इंद्रवज्र याला दिसला, ट्रेक लीडर आहे. 2-3 सेकंदासाठी थोडासा फार दिसला, पण त्याला दिसला, मला तर काय नाही दिसला. ठीक आहे, चला. पण छान एक्सपिरियन्स होता. गार आहे, हो. सकाळीपासून धुकंच होतं, आता जरा धुकं कमी झालं आहे. हे बघा, आता थोडं धुकं कमी दिसलं. कोकणकडा आता पूर्णपणे क्लिअरली दिसायला लागला. मगापासून दिसत नव्हता क्लिअर एवढा, आता थोडं दिसायला लागलाय. माळशेज घाट आहे. कोणता? माळशेज घाट. हा माळशेज घाट जो आता तारामती आहे, तारामतीच्या बॅक साईडला जुन्नर लागतो. जुन्नरमधून जो स्टार्ट होतो हा डायरेक्ट कल्याण मुरादाबादला हा मुंबईला अटॅच होतो. समोर का हा इकडे समोर नाही डोंगर
वर तुम्हाला दिसत नाही का ऊन चिल्लर असता ना नाव वगैरे दिसतं म्हणजे भेटली तुला महत्व पूर्ण माहिती अपेक्षेनुसार. ते काकाला थँक्यू म्हटलं नाही, त्याने सांगितलं त्याला. काका रिटर्न पण बघितला नाही. तर मंडळी फोटो वगैरे सेशन झालेला सगळा, कोकणकडं फिरून झालं, बऱ्यापैकी गड फिरून झालेलं. 11 वाजलेत आता. आणि आता आम्ही खाली उतरक सुरुवात केली आहे कोकणकड्यावरून. आता मंदिराच्या थै जाऊ अजून एक पाऊण तास, अर्ध पाऊण तास, आणि मग मंदिराच्या थैसून परत आणखीन खाली उतरक कदाचित 1 वाजू शकता आपले. ए चिल भाई, तुमच्याकडे बँडेज वगैरे काय काय? हे नाही बँडेज वगैरे काय? चला भाई. आणि आता परतीच्या वाटेवर चला, बाय. चांगलं आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे, जाऊ. माझं नाव ओमकार, तुझं नाव काय? नितीन. पुढं पूर्ण नाव काय? तुझं घर कुठं आहे? पेटीची वाडी म्हणजे पाचण्या वाडी गावातून. तू तिकडे चालत आलायस होय? काय म्हणतोस? किती चालत तिथं? तो आता वरून खाली आलाय, आधी वरती बसलेला, खाली आला आता. सुट्टी आहे ना? 8वीला आहे. 15 जूनला शाळा चालू होते. रोज जायचं. मी परत डोनेशन देणार आहे, वया पुस्तकं तरी आपली पुणे मंडळी देते. भेटतात ना तुम्हाला वया शाळेत? चला. तर म्हणजे फायनली ट्रिक खतम, जेवण वगैरे पण झालेलं आहे. आता आम्ही अशीच वाट बघतोय. काही जण चेंज वगैरे करत आहेत, मी चेंज केले, शॉर्ट वगैरे टाकले थोडी. आता फ्रेश वगैरे झालं आणि आता आम्ही निघणार आहे परतीच्या प्रवासाला. गणपती बाप्पा. हिप हिप. हिप हिप.